नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर आली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोळे मंगल कार्यालयाजवळ एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 23 वर्षीय सागर कासार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास घडली. सागर कासार हा आपल्या ओळखीच्या एका मुलीला भेटून परत जात असताना काही युवकांनी त्याला अडवलं. अचानक झालेल्या वादानंतर समीर नावाच्या तरुणासह 3 ते 4 जणांनी सागरवर हल्ला चढवला. हल्लेखोरांच्या हातात कोयते, दांडे आणि बियरच्या बाटल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सागरच्या म्हणण्यानुसार सुरुवातीलाच त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याने बचावासाठी हात पुढे केल्याने वार हातावर बसला. त्यानंतर पुन्हा कोयत्याने आणि दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर दगडफेक करून त्याची दुचाकीही फोडण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी सागरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर सिडको परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून शहरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण करावा आणि अशा कोयता गँगवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. मी माझी मानलेली बहीण आहे वैष्णवी खंडारे, तिला सोडवायला मी घरी चाललो होतो शुभम पार्कला. तर भोळे मंगल कार्यालयाच्या समोर एक मार्बलचं दुकान होतं. तिथं तिने फोन करून समीर नावाच्या व्यक्तीला बोलवलं. त्याच्यासोबत 3 ते 4 जण आले. त्यांच्याकडं कोयते, दांडे, बिअरच्या बाटल्या सर्व वस्तू होते. त्यांनी मला विचारलं तू कोण आहे काय. मी बोललो तिचा भाऊ आहे असं तसं. त्यांनी डायरेक्ट समीर नावाच्या पोराने पहिले कोयता मारला मला. तो मानेवर मारायला गेला तर मी हातामध्ये टाकला. माझ्या हातावर कोयता लागला आणि दुसऱ्या हातावर पण कोयता मारला त्यांच्यातल्या एकाने आणि छातीत वगैरे दांड्या बिंड्याने मारलं, डोक्यात वगैरे, दगडं वगैरे. माझी गाडी फेकली, दगडं टाकली.